रिक्षा प्रवास झाला महाग. नाशिकमध्ये नवीन भाडेदर लागू. रिक्षा चालकांनी या निर्णयाचे केले स्वागत, तर प्रवाशांच्या खिशाला झळ. पहिल्या 1.5 किलोमीटरचे भाडे 27 वरून 35 रुपये, तर पुढील प्रत्येक किलोमीटरसाठी 18 ऐवजी 23 रुपये. शहरासह जिल्ह्यात ऑटो रिक्षांसाठी सुधारित भाडे दर लागू करण्यात आले असून त्यामुळे प्रवाशांना आता रिक्षा प्रवासासाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने खटुआ समितीच्या शिफारशी व वाढलेले इंधन दर आणि सध्याच्या महागाई निर्देशांक विचारात घेऊन ही भाडेवाढ लागू केली आहे. नवीन दरानुसार पहिल्या 1.5 किलोमीटरसाठीचे किमान भाडे 27 रुपयांवरून 35 रुपये, तर त्यानंतरच्या प्रत्येक किलोमीटरसाठीचे भाडे 18 रुपयांवरून 23 रुपये करण्यात आले आहे. राज्य परिवहन महामंडळाने नुकतीच एसटी बस भाड्यात 13.5% वाढ केल्यानंतर आता रिक्षा प्रवासही महागल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर अतिरिक्त आर्थिक भार पडणार आहे. आरटीओने सर्व ऑटो रिक्षा परवाना धारकांना 5 सप्टेंबरपर्यंत भाडे मीटरचे कॅलिब्रेशन करून घेण्याचे निर्देश दिले आहेत. मुदतीत कॅलिब्रेशन न केल्यास जुने टॅरिफ कार्ड केवळ 5 सप्टेंबरपर्यंतच वैध राहणार असून त्यानंतर नियमानुसार कारवाई होऊ शकते, असे प्रादेशिक परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे. गेल्या 4 दिवसापूर्वी नाशिक आरटीओने रिक्षाची मीटरवाढ ज्या वाढलेल्या पेट्रोलच्या किमतीवर आधारित केली, त्याचं मी स्वागत करतो. गेल्या 3-4 महिन्यापासून रिक्षा चालक हे जे खड्डे खणलेले आहेत, रस्त्यांचे सिंहस्थाचे कामं चालू आहेत, त्याच्यामुळं गाड्यांचा मेंटेनन्स खूप वाढला होता आणि ठिकठिकाणी रस्ता बंद असल्यामुळे जिथं प्रवाशाला जायचं तिथं लांबून फिरून जावं लागत होतं. त्या प्रमाणात भाडं आकारल्यामुळे प्रवासी आणि रिक्षा चालक दोघंही नाराज होते आणि आता हा जो निर्णय झालेला आहे त्याच्यामुळे अनेक रिक्षा चालकांनी समाधानाचा सुस्कारा सोडलेला आहे की ज्या वाढीव भाववाढीमुळे आमच्या कुटुंबाला, आमच्या संसाराला 2 हात लागतील आणि जर पेट्रोलच्या वाढीमुळे आम्ही जर प्रवाशांकडे पैसे मागत होते रिक्षा चालक, तर मग ते वादाचे कारण होते. आता शासकीय आम्हाला सरकारनेच दिलासा दिल्यामुळे या आरटीओचे आणि महाराष्ट्र शासनाचे आभार. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.